श्री संत सद्गुरु बाळामाच्या नावानं चांग भलं. औरणाळ ग्रामीचा सुतार 5-6 तास कष्टे अपार. चांदणे उभी करुणी तयार. मामा शाबास की देती. चांदीचे 5 रुपये बक्षिशी. आशीर्वाद नारळ भंडारावरती. आज पावे तो घराण्यावरती. वरदहस्त मामांचा कौलव कर कृष्णा पाटील. चिरंजीव दादा साहेब पाटीला. साखर कारखाना अध्यक्ष पुढील. प्रथम होती भोगावतीची. त्याही पुढे त्यांचे पुत्र. ते कृष्णा पाटलाचे प्रपौत्र. कारखान्याची जबाबदारी सूत्र. आज पावे तो सांभाळती. सुखी संपन्न परिवार. समाज मान्यतादर. सुबत्ता वैभव नांदते घर. कृपाशीर्वाद मामांचा. साधी भोळीच मानसे. सुख संपन्नतेचे कवडसे. उजळती सामान्यांची आयुष्ये. दिव्य विभूतीच्या आशीर्वादे. आयुष कृपा वर्षते सोज्वळ. परीतीचा दरे संभाळ. हे तो करते भाग्यवंत केवळ. वाहवते बरेचसे. ईश्वर कृपा झाले वरी. अकारण दंभ करी तो वृत्ती असुरी. वाचे भानासू द्यावे. ईश कृपा लाभण्या परिस. सांभाळणे साती कष्ट. सात्विक उपासनाने मस्त. जागृत सदैव राहणे. महत्वा प्रलोभन किंवा बेपर्वा वृत्ती जाण. सजग वृत्ती सदैव धारण. सन्निधान न सुटो द्यावे. द्रव्य मिळविण्यापेक्षाही जतन. जागृतपणे प्रपंच पाळन. उन्मंत किंवा वासना. उन्मंत किंवा व्यसनाधीन. सर्वनाशाशे ठरलेला. हीच शिकवण हाची बोध. मामांचा उपदेश सुबोध. सुबुद्धास्यासे प्रबोध. निर्बुद्धास काय सांगणे. सर्व नमुन्याचे भक्तजन. पाप्या सोवा पुण्यवान. सर्वासी पावणारा देव म्हणून. ख्याती बाळो मामांची. पापी करे जेवढी भक्ती. तेवढे पुण्यवानही न करीती. सर्वदा धारण नम्र वृत्ती. काकणम घालून वावरतसा. माझ्या एक एक वस्तू मध्ये अस्तित्व माझे भान असू दे. या सद्भावनेने भजती. जे जे तयांचे कल्याण करीन मी. संगीन केरी ग्रामीचा धनगर. त्याच्या विहिरीपाशी असता तळ. तया उपदेशिती सविस्तर. स्नेह भावे जवळिके. तयाशी मामाची खास दोस्ती. बऱ्याच करती गप्पा गोष्टी. उपदेश काय सार स्वरूपी. तोच स्वमुखे सांगतसे. अरे म्हाताऱ्यांनी मी मेल्यावर. नजर माझ्या संपत्तीवर. संन्याशाची संपत्ती नाही. पचनारा कोणासही ठेव ध्यानी.
माझ्या तंबू समोरील विडीचे थोटुक उचलेल जरी प्रापंचिक त्याच्या घरास कायमचे कुलूप ठोकीन लक्षात असू द्यावे. माझ्या पाशी येणाऱ्याने वाटल्यास 4 वेळ खाणे काम करावे प्रामाणिकपणे चिमुटभर भंडारा मागावा. माझा रुपया चोरणाऱ्याचे 100 रुपये घेईन त्याची मुठभर धान्य उचलणाऱ्याचे खंडीभर खायेन हो न घुसा. चिमुटभर भंडारा हे स्वस्ताने न कोणी उचलणे याचीच 2 उदाहरणे वानगीसाठी देतसे. नवरात्रात तळलेले जिन्नस तोरण बांधती देवालयास यालाच कर बांधणे ऐशे ग्रामीण भागात म्हणताती. मामांच्या तंबूपाशी आईशी तोरणे बांधती नवमीशी शिलंगणाचे दिवस दसऱ्याशी सोने देण्यासी ती जन ऐशेची दसऱ्याच्या दिनी कोण पाहत नाही ऐशे देखोनी तोरणाच्या करंजा टाकल्या खाऊनी कोणे काय समाने. सायंकाळी जमली सर्व मंडळी मामा सर्वास म्हणते ते वेळी तुम्हास चोर दावे तो या स्थळी बाहेर यावे सर्वांनी. मामा बोलावती त्या इसमाशी त्याने सर्वासमोर केली वांती चोरून खाल्लेले पदार्थ पाहती सर्वजण ते वेळ तुमच्या पोटी गेलेले पचवणारा मीच अग्नी असे वैष्णानर तेव्हा चोरून काय खाशिला तर नाही पचू देणार मी. सर्वासमोर त्या इसमास फजिता जाय तोनी लज्जितायशे आणके कास बैशे दशता त्याची कथा सांगतसे. मेतके ग्रामे होतसे यात्रा महाप्रसाद काहिली रांधणारा एक लिंगायताचारी तो बरा आपला भरणे चालूच ठेवी आखिरीत टाकण्यास सुका मेवा भक्त देते सद्भावा स्वयंपाक्यास खाण्याच्या मोहा नावरे ते वेळ तयाशी रांधतास्ता उभाच कोसळे सर्वांची उडाली तारांबळ उचलून आणती मामा समोर शिव्याचा भडीमार करती. देवासन होता नैवेद्य रांधताना हादडशी खाद्य पुन्हा साखरशी प्रसाद पुन्हा साखरशी प्रमाद कायमचा आडवा करीन मी. प्रत्येकाचा जाणोनी स्वभाव युजती हर एक उपाय तारतम्याने जाणीव समजायशी प्रत्येकाशी. शेठ चंदुलाल साहुकार सहोजा सुधाबाईचे श्वशुर मामांच्या आर्थिक व्यवहार एकेकाळी सांभाळती. खरेदी विक्री बाजार हाट देणे घेणे व्यवहार पाहत परिलोभी वृत्ती बुद्धी पालट गडी तसे दैव वसे. 1932 साली भंडाऱ्यात मामा सुवर्णालंकार घालिती. भंडारा यात्रा होय समाप्त गाठोड्यात ठेवती दागिने सर्व दागिन्याचे गाठोडे सोपवती शेठजीकडे वर्षभर
सांभाळी वडे यात्रेच्या वेळी आणीत जावे. पुढील वर्षे दागिने आणते वेळी हडपण्याची बुद्धी केली दैव विपरीती घडवी वेळी दैव विपरीत घडवी खेळी म्हणून कुबुद्धी उपजिते. यात्रेसाठी मार्ग येता असता गाठोळे शेतात गाडून ठेवित यात्रे शेती हात हलवित कोण करते गाठोड्यापाशी. जेव्हा येते मामांचे सामोरी ओक्साबोक्षी अक्रंदन चातुरी मारमी येत असता तस्करी मजा सर्वस्वी लुबाडले. अत्यंतिक करते शोक म्हणते कैसे तुम्हा दाखवावे मुख. सामिनय उत्तम नाटक मामा पुढे धावती. मामा बोलती सांत्वनाशी अरे शेठजी का शोक करशी नवतेच जे आपले गेले त्याशी शोक करणे कासया. आता समाधान यात्रा पार कैशी पडेल याचा कर विचार. शोक करू नका परत येणार दागिन्यांचे गाठोडे. शेठजी आनंद ते म्हणे उत्साही लागत यात्रेच्या कामे चातुरी बुद्धीची वाखाणणे दागिन्यांची चोरी पचविली. मामांतरज्ञानी असती सकळ वृत्तांत ठावकी असती. हेच नेमके विसरती अज्ञानी मूढ पामर. भंडारा यात्रा संपल्यावर दागिन्यांचं गाठोड दुसरं पुन्हा सोपवती शेठजीवर नवीन गाठोडे दागिन्यांचे. शेठजी आनंदाने घरी परतती होय दोनही गाठोड्यांची प्राप्ती. ताराचंद पुत्राचा विवाह करती जे पतीचा सुधा बाईची. शेठजी कुश चातुर्यावर पद्धतशीर केला पहार म्हणून थाटमाट करते थोर पूर्वीचे गाठोडे वेचुनी. जासुदाबाईच्या अंगावर 150 तोळ्यांचे सुवर्णालंकार हा पुन्हा लाभवर चालून तसे आपल्या पायी. पुढील वर्ष 34 साल यात्रा भरतसे अपरंपार नवीन गाठोडे घेऊन सावकार मेतके ग्रामी आलासे. मामांचे दर्शनास लागली रिघ मुंग्यासारखी लागते रांग. यात्रेकरूंचा पाहुणे ओघ लोभ उपजला शेठजीसा. प्रतिमानशी यात्रेकरूवर बसवावा एका नाकर. त्याचा मक्ता मिळाला तर मला होईल हाचा पुला मनोदय मामाशी सांगते. साभिनय मामा संताप होऊन म्हणती काय या यात्रेचा मक्ता घेशी. बालुधनगराच्या यात्रेचा मक्ता असला विचार भलता सलता तुझ्या घरावरीचा आता आकाशाची कुऱ्हाड घालीन. भंडारा यात्रेचा उद्देश केवळ जनकल्याण लोकोद्वार अन्नदाने दर्शन के सकळ दुःख हरण जनमानसांचे. कोणाकडून मानसे अपेक्षा प्रत्यक्ष वा प्रत्यक्ष केवळ जनकल्याण आणि उत्कर्ष सन्मार्गी लावणे जनाशी. आम्ही करू जर दर्शनाचा धंदा
पैशासाठी पसरून तोंडा, द्रव्यार्जना भल्या त्यात होतांडा, काय उंडगीचा सांगतो हा. यात्रा करून शेठजी परते घरी, गुढी पाडव्या दिवशीचा, घरावरी तळी घाताचा होय ते, सारे नुकसान काय नसे झाले. पाळण्यात असे मूल घरी, त्यासे धक्का न लागे जरी, शेठजीच्या अंतरी पालट नसे काही, अजूनही तरी केला सांभाळ, पुढल्या पिढीस दाविले खेळ, संकटाची दाखवून चाहुल, सर्व समर्थ बाळूमामांनी, परमार्थी ज्याची घसरण, जैशी शिळा शिखरावरून न मध्ये थोपवी कोण, अखेर पायथ्यापर्यंत येईन, तैशी स्वार्थ बुद्धी आपणाते, लालूच दाखवून लोभाते, तत्वापासून घसरविते, सर्वनाश करे शेवटी. किती चुकवाल दैवाचे घाले, ते कोणाचाही वशिला न चाले, दुष्कीर्ते करेल तोंड काळे, म्हणून सावध होई बापा. दादू गंगापुरे वृद्धाचा अनुभव, या बालवयातील लहान साठव, मेतके पहिला भंडारा उत्सव, किशोर वय तयाचे. दादू आणि साथीदारांना यात्रेचे कुतूहल आणि आकर्षण, यात्रेसे ती सर्व हरकुण 8-10 कोसावरुनी, बिद्रीपासून मेतक्यास येती, सर्व अंतर पायीच चालती, 4 आठाने सांभाळून आणती, यात्रेसाठी सारे जण. दादू कुमार त्यावेळी शेंगाची खरेदी विक्री करी, 12ने कमाई करी, पुरचुंडी ठेवी जतना, यात्रा भरलेली पाहुणी, बेहोश होती मनी, नाना पदार्थ नाना दुकानी, स्वप्नात ना कधी पाहिले. नाटक तमाशे पाळणे, भजन करमणुकीचे प्रकार नाना, किती पाहावे किती कल्पना, फिरुने फिरुने दमते ते, नाना पदार्थ खमंग दरवळ, पोटात भूक वाढविते वेळ, खिशातील पैसे खर्चून फराळ, सर्व मुले करिताती. दादू घाले खिशात हात, तो तोंडचे पाणी पळत, पुरचुंडी पैसे हरवून जात, यात्रेमध्ये कोठे तरी. दादू विचारी आणि स्वाभिमानी खिन्न होतसे, बहुमनी सोबती खाऊ देती, त्यात निभावणे दुःख मनी अनिवार, तैसेच जाये एकादशीची रात्र, मन हलके करण्यास गाठे नदी पात्र, नैराश्य दाटुनी ओलावती नेत्र, पात्र कसे कोरडेच. थोड्या वेळाने उठतसे, पायाकडे पायी गाठोळे जरासे, लात मारून उडवी तसे, तेव्हा ते जड वाटतसे. उलगडून पाहतसे गाठोळे, त्यात 1.25 रुपया चिल्लर, मिळे गेले होते त्याहुनी अधिक मिळे, अत्यानंद त्यास होय. जे घडे काही वेळी वाकडे शेवा, त्याचा लाभ तात्काळ व्हावा, तेव्हापासून मामांचा लळा अद्याप त्यास लागलेला. खिन्नता जाय चेहऱ्यावरची, आनंदित प्रफुल्लित वृत्ती, मनोसोक्त आनंदी यात्रा होती, दादू सांगतेशे अनुभव. ऐशे भक्त वस्तलता मामांची, आज येते प्रत्यंतरा
पाशी कित्येक भाग्यवंत अनुभवती मामांचा प्रेम जिवाळा. 41 भंडारा सप्ताह नंतर न करणेच संकल्प केवळ. तैसेच योजती मनी ते वेळ आणि राती निश्चित. कापशी खोऱ्यात कोलेवाडी पाशी मामांचा तळाशे. तेच्या पाटील यांच्या शेताशी बकरी होती मामांची. फाल्गुन वद्या दशमीची रात्र. निज निज होय सर्वत्र रुकडीचे बापू शिनगारे मात्र. वाट चालते तळाची बापू शिनगारेंचे साथीदार. पुनाप्पा सुराप्पा पांडुरा वाय येसना धुळाप्पा शिवाप्पा गुंडा समस्त रुकडीचे शिनगारे. रुकडीचे शिनगारे भक्त वालंग घेऊन सोबत. असती तेथे जाऊ चालत मनवण्याले कापशी पाशी. तेथे त्याशी समजे बातमी मामा असते कोलेवाडी ग्रामी. आप्पा पाटलांच्या येथे मुक्कामी मग करती प्रयाण तेथा. मुक्कामापासून काय अंतर ढोल कैताळ पावा गजर. निशाण वालंग बरोबर भंडाऱ्याचा बटवाही. मध्यरात्रीचे समयाशी मामा झोपलेले असते. जागे होऊन समोर पाहती वालंग तसे रुकडीचा. कंदील उशाचा मोठा केला एकाशी पाठवून वालंग थांबविला. नारळ गुळ अगरबत्ती घागरीला आणण्यास सांगती. वालंगासे तेथपर्यंत उठून आपण पायी चालत वालंगाने मंडळी देता. बापू शिनगारेस बोलती जैसे काळे जैसे काळिंग रायाच्या यात्रेस वालंग घेऊन येते राय महालिंग. तैसाच घडीला आज प्रसंग महालिंगरायाचा मान तुझ. सर्वांचे पाय घालती पाणी अगरबत्तीने ओवाळून. सर्वास गुळाचा प्रसाद वाटुनी तंबू समोरे आणता ते. मामा बोलती शिनगारे बापूशी मी आता भंडारा बंद केला से. तू या सर्व मंडळीशी घेऊन येशी कोणा मंत्रने. बापुत्रे मामांशी तुम्ही म्हणा येईल तैसे. यात्रा भरवेशी मोडीशी मला काय त्याचे देणे घेणे. मामा म्हणते मग भडव्या हो येते काहुलाला हो. शिव्यांचं करते वर्षाव मनसोक्त घेते तोंड सुख. बापू म्हणतसे मामांना तुम्ही काय वाटेल ते म्हणा. माझ्या रुकडेच्या वालंगाचा माना मी नाही चुकणार. मामा म्हणती शिनगारे बापू सा विचार करून दे उत्तरा साह. बाळू धनगराचा खुंटा कास पिढ्यान पिढ्यास बैसेल. बापू म्हणतसे ते वेळा वसुदे खुंटा जगा वेगळा. देऊ पिढी न पिढी प्रतिपाळा. मग आनंदी बाळू मामा ऐकोन शिनगाऱ्याच्या उत्तरा. बाप्या बघा आता भरवतो जत्रा. खाडकण उठून करते पुकारा. गगन भेदी आरोळी विशेष म्हणे मध्यरात्री. नंतर यात्रेची तयारी करती. सर्व सूर्योदया समयी सर्व दिशी चहू
चौर रीग लागे यात्रिकांची भजन मंडळे दुकाने पाळणे अनेक वालंग दत्त मंडळी भजने स्वयंपाकी नसता मंत्रणे सर्व होती दाखल कोणतीही न करता पूर्वतयारी एका निसंग फकीराची आरोळी चराचरी चेतना लकल्लोळी अभूतपूर्व घटना ही मामाच्या तुलनीय सामर्थ्य ईश्वर सत्तेचा वरदहस्त प्रत्यक्ष पाहणारे मानसे हयात आजही प्रसंगी बोलतात अखेरच्या दिवशी समारोप रुकडीच निष्ठावंता समान देता स्वस्ते नारळ भंडाऱ्या सहित बापूस बोलती प्रेम भरे वालंगाने हिडंबाचा मान तुझा रुकडीकरांचा या वर्षी तेच 21 वर्षा पुढे आदमापुरी भंडारा होता रुकडे मानगाव परिसर भक्त मंडळी अपार 2 महिने सेवे खातर आजही तळावर कष्टती गड्यांचे होता अडचण निरोपावरी ती धावून आपला प्रपंच सोडून आजही धावती सेवा कर्मी भंडारा यात्रा कार्यक्रमी बकरे भुजवण्या पाडव्या दिनी जन्मकाळ पुण्यतिथी दिनी सर्व ज्ञाती होती आयशी श्रद्धा लोक विलक्षण आदरे करीती प्रतिपाळन हे तो सद्भाग्याचे लक्षण म्हणून उपजे सत प्रेरणा तिसरे आत्मा पुरसित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्र ग्रंथी 11 अध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतो ओम पांडुरंगाय नम विठ्ठल परब्रह्माय नम रुक्माय माता नमो ओम कृष्ण रुक्माय नमो ओम प्रभु रामचंद्राय सीता माता नमो सद्गुरुनाथ कैकट महाराज की जय।